नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आपण आज हसेगाव या गावामध्ये आलो. एक विहिरीमध्ये उदमांजर म्हणजेच त्याला गावाकडं मरणांगी आणि इंग्लिशमध्ये त्याला पाल्मसेविट कॅट म्हटलं जातं. किट म्हणजे मांजर म्हणजे कॅट फॅमिलीमध्ये बिलॉंग करणारा हा जीव आहे. आणि ह्याचं वातावरण म्हणजे राहणीमान मानवी वस्तीमध्ये आणि एखाद्या झाडाच्या गुफेमध्ये नाहीतर अशा विहिरीमध्ये सतत सापडत असतं. आणि ह्या दिवसांमध्ये हे पिल्ले वगैरे दिलेले राहतात. तर बघू आपण कशा पद्धतीनं तो बसला आहे आणि त्याला इथून काढूया आणि त्याची माहिती घेऊया, जेणेकरून आपल्याला आणि माणसांना ह्या प्राण्याची माहिती राहायला पाहिजे आणि ह्या नेचरमध्ये वाचला पाहिजे प्राणी. चला तर बरोबर त्या विहिरीमध्ये ते कोपऱ्यामध्ये बसला आहे. तर मित्रांनो, ह्याला इथून काढूया. ह्या जीवापासून मानवांना तर धोका नाही, तरी लोकांची अफवा कशी आहे, हा जो प्राणी आहे स्पोरोपाटिक ॲनिमल आहे. म्हणजे एखाद्या मृत जे जीव आहे त्याला खाण्याचं काम करतं. म्हणजे एक प्रकारे साफसफाई, नेचरमधली साफसफाई करायचं काम करतं. प्लस हा जो प्राणी आहे फ्रूट पण खात राहतो, फ्रूट्स. म्हणून हा जो प्राणी आहे जास्त प्रमाणात मानवी वस्तीमध्ये भेटतो. मित्रांनो, हा तर आराम करतोय. समजा आपल्या हातातून हा तर निसटला तर तो डायरेक्ट वरती विहीर चढून बाहेर जाऊ शकतो, पळून जाऊ शकतो. म्हणून आपल्याला फक्त एक चान्स आहे मित्रांनो. आता या चान्समध्येच आपल्याला रेस्क्यू करायचं ह्याला. चला तर सोबत माझ्या. इथे थांबताच येत नाही, काय करावं? थांबताच येत नाही, काय करावं इथे? आजारी वाटत आहे आपल्याला. जर कोणत्या प्राण्याने अटॅक केलं वाटतं. होतं घ्या, होतं. एक जण खाली या, एक जण खाली या. घ्या खाली, पोतं फेका. जरा मित्रांनो डॅमेज आहे हा, तरी आपल्याला त्याला बैठ होऊ द्यायचं नाही.
ह्याला इथं रेस्क्यू केलंय, तरी आपण सेफ्टीसाठी 2 यूज करतो बॅग्स. ह्याला एवढे भेण्याचं रिझन काय माहिती आहे मित्रांनो, ह्याच्या तोंडामध्ये सर्वात जास्त बॅक्टेरिया असतात आणि त्यामुळे ते माणसासाठी खरं तर योग्य नाही. त्यामुळेच भीती आपल्याला, बाकी ह्या प्राण्याला भीतीची गरज नाही. मित्रांनो, त्या उदमांजराला आपण पकडले, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. उदमांजर एवढं का त्याच्याबद्दल प्राण्यांचं काय एवढं तुम्हाला हे तू सांगतोय, म्हणजे चांगली गोष्ट सांगतोय. कारण काय काय देशामध्ये ह्या ज्या जीवाची म्हणजे उदमांजराची शेती केली जाते, ती कशासाठी, फक्त आणि फक्त कॉफीचे बीन्स आहेत का ती खाऊ घालण्यासाठी. आणि ती कॉफी जी आहे सर्वात जास्त महाग झालेली. मी तुम्हाला आधी सांगितले ह्याच्या तोंडामध्ये जी बॅक्टेरिया आहेत सर्वात घाण आहेत. परंतु काही जे फ्रूट्स आहेत अथवा कॉफी आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तर ती खाल्ल्या तर त्याचं न्यूट्रिशन लेवल वाढत राहतं. त्यामुळं ह्याची शेती बाहेर देशामध्ये केली जाते. आपल्या देशामध्ये लोकांना ह्या गोष्टी काही माहिती नाही, म्हणून हे सर्वात जास्त प्रमाणात भीत राहतात. आणि आपल्या देशामध्ये म्हणजे भारत देशामध्ये काही अशा अफवा आहेत की एखाद्या डेड बॉडीला तो चलवायला लावतो. असं काही नाही मित्रांनो. जे एखादी मृत वस्तू त्याला चलवायचं नाही, हा त्याला खायचं काम करत असतो आणि नेचर इक्वली करायचं काम हे करत असतो. स्पोरोपायटिक ॲनिमल ह्या तर कुठेही दिसला तर त्याला प्लीज मारू नका. जवळचे कोणते सर्पमित्र असतील त्यांच्याशी संपर्क करा, नाहीतर वनविभागाशी संपर्क करा. वनविभागाचा नंबर आहे 1926. भेटू नवीन ठिकाणी जिथं अजून कोणत्या प्राण्याला मदत अथवा कोणते साप निघाला त्या ठिकाणी. तोपर्यंत बाय. जो आत्ता उदमांजर विहिरीमध्ये हसेगाव ह्या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे, त्याला घेऊन आपण सिव्हिल गव्हर्नमेंट हॉस्पिटल येथे रेस्क्यू म्हणजे इलाजासाठी घेऊन आलो आहोत. सरांनी आत्ता थोड्या वेळाआधी ते चेकअप पूर्ण केलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आता 2-3 इंजेक्शनही देऊन हे केलेलं आहे. ह्याला एकतर उन्हाळ्यामध्ये विकनेसमुळं हे झालेलं आहे असं, नाहीतर एवढा ॲक्टिव्ह प्राणी आहे हा कॅट फॅमिलीमध्ये असल्यानं. तरी तुम्ही त्याला त्याचं जे आतून जे तार म्हणजे आजारी असल्यानं जे दिसत आहे ते तुमच्या ज्या दिसण्यावरूनच कळत आहे. तर ह्याला मित्रांनो इथून ही करू आपण ट्रीटमेंट पूर्ण घेऊ आणि ह्याला नेचरमध्ये म्हणजे जिथे हे सुरक्षित राहतील अशा ठिकाणी ह्याला सोडून देऊया.